नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी मस्त अशी ढोकळा बाईट्सची रेसिपी घेऊन आली. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर असे ढोकळा बाईट्स आपले झालेले आहेत आणि करायला अगदी सोपे आहेत. आणि न चुकता तुम्ही बनवू शकता. बऱ्याच वेळेला ढोकळा गणतो, तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात. तर 1 वाटी एवढं बेसन घेतलंय, इनो घेतलाय आपण, साखर आहे, मीठ, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता घेतलाय, चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेतले आणि लिंबू घेतलेला आहे. हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घेतली आपण आणि आपल्याला पाणी लागणार आहे. तर सगळ्यात आधी इथे एक मोठी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करून ठेवते गरम करायला. आता आपल्याला एक छान ताट घ्यायचंय मोठं आणि त्याच्यामध्ये तेल आपल्याला लावून घ्यायचंय पूर्णपणे ताटाला. तर व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचंय तेल आपल्याला. आता हे बाजूला ठेवून देऊयात आपण. आता इथे बेसन मध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचंय, चिमूटभर हळद घालायची फक्त, आणि आपल्याला पाणी ऍड करून छान असं फेटून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं मी फेटून घेते त्याला. तर गरजेनुसारच पाणी ऍड करायचंय, खूप पातळ बनवायचं नाही आपल्याला. तर एक 5 मिनिटं तरी लागतील तुम्हाला सगळं व्यवस्थित फेटून घ्यायला. आधी एक 2-3 मिनिटं असं फेटून घ्यायचंय आपल्याला आणि मग इनो ऍड करायचंय आणि त्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता इनो ऍड केल्याच्या नंतर फक्त एक 2 ते 3 थेंब पाणी मी ऍड करते त्याच्यावर आणि छान असं फेटून घेऊयात. तर तुम्ही बघू शकताय त्याचा हलका असा रंग झालेला आहे आणि त्याचं मिश्रण जे आपण बनवलं होतं ते दुप्पट फुलत आले. तर अशीच कन्सिस्टन्सी हवी आपल्याला, खूप पातळ नकोय. आता ज्या ताटाला आपण तेल लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे मिश्रण ऍड करूयात आणि तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी लेअर मी ऍड करते त्याच्यावरती. आता हे टॅप करून घ्यायचंय सगळं, त्याच्यामध्ये जे पण एअर बबल्स असतील ते निघून जातील. आता इथे पाणी पण गरम झालेलं आहे आपलं, जे आपण कढईमध्ये तापत ठेवलं होतं ते. त्याच्यावरती आता आपण हे ताट ठेवून देऊया आणि एक मोठं झाकण ठेवून त्याला झाकून द्यायचंय. म्हणजे व्यवस्थित असं चारी बाजूने पॅक झालं पाहिजे ते. आता हे माझं हे बसत नव्हतं म्हणून त्याच्यावरती मी एक वजन ठेवलेलं आहे, ते ताट हलू नये म्हणून. आता 2 मिनिटं मोठ्या गॅसवरती आणि एक 10 ते 12 मिनिटं मंद आचेवरती आपल्याला बनवून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकताय छान असं फुलून डबल झाले ते. आता चाकू आपण त्याच्यामध्ये घालून चेक करून घेऊया. चाकू क्लीन निघाला पाहिजे, म्हणजे मग आपला तर ढोकळा तयार आहे. आता एक 5 मिनिटं फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आणि मग बाजूला काढून थंड करून घ्यायचे. आता ऑलरेडी ह्याच्या कडा सुटलेल्या आहेत व्यवस्थित, बघू शकताय तुम्ही. आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते मी. इथे छान जाळीदार असा आपला ढोकळा झालेला आहे, म्हणजे पातळ लेअर एक बनून झालेली. आता एक छोट्या भांड्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी घेतलंय, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि 2 छोटे चमचे साखर घेतलेली. आता हे व्यवस्थित उकळून घ्यायचंय आपल्याला पाणी आणि थोडंसं कोमट करून घ्यायचंय. आता कोमट झाल्यावरती आपल्याला हे सगळं नाही, म्हणजे थोडंसंच पाणी ऍड करायचं आहे, पण पाणी आपल्याला लागणार आहे पुढे पण. तर इथे गरजेनुसारच पाणी ऍड करा. आता इथे पाणी ऍड करून घेतलेलं आहे मी आणि हे मधून कट करून घेते मी. आता ह्याच्या एका बाजूला आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे व्यवस्थित. तर व्यवस्थित अशी लावून घ्या, भरपूर अशी लावून घ्या, खूप छान लागते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय ते आताच. आणि आता वरती आपल्याला चिंचेची चटणी ऍड करायची. आता याच्यावरती तुम्ही लसूण शेव सुद्धा ऍड करू शकता किंवा आलू भुजिया सुद्धा ऍड करू शकता. तर मी इथे आलू भुजिया घेतलेली आहे वरती ऍड करायला. तर आता मी अर्धीच त्याच्यामधली ऍड करणार आहे.
आणि अर्धी आपण चटणीसाठी यूज करणार आहे. आता ही जी दुसरी बाजू आपण कट करून ठेवली होती, आता ती तुम्हाला दाखवते मी जरा जवळून. तुम्ही बघू शकता किती मस्त स्पॉन्जी अशी झालेली आहे. ती आता आपण ठेवून देऊया त्याच्यावरती. आता मी एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ एक पळी एवढं तेल घेतलेलं आहे. मोहरी घालूयात आणि मोहरी तडतडली की हिरवी मिरची कट करून घालायची उभी लांब अशी, आणि थोडासा कढीपत्ता घालायचा. आता जे पाणी आपण बाजूला ठेवलं होतं ते 1-2 चमचे एवढं पाणी फक्त ऍड करायचं त्याच्यामध्ये, आणि गॅस बंद करून ठेवायचा. आता हे वरती टाकून देऊयात फोडणी आपण. तर तुम्ही बघू शकता आताच किती सुंदर असं दिसतंय. तर हे तुम्ही ढोकळा सँडविच म्हणून देखील बनवून खाऊ शकता, किंवा मी आता याचे ढोकळा बाईट्स बनवते, म्हणजे छोटे छोटे पीस करते. तर मंडळी खूप मस्त अशी रेसिपी होते, आणि बनवायला पण म्हणजे एवढी अशी अवघड नाही, सहज बनवू शकता तुम्ही. आता मी छोटे छोटे पीस मध्ये कट करून घेतलेली. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं दिसते, आणि चवीला पण खूप मस्त लागते. जाळी पण किती व्यवस्थित अशी आली आहे त्याला. आता आपण चटणी बनवूया त्याच्यासाठीची. तर इथे मी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आल्याचा छोटा तुकडा आणि 1-2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. छोटासा लिंबूचा तुकडा आहे तो पिळून घेते. आणि जी आलू भुजिया आपण ठेवली होती ती ऍड करूयात. आणि जे आपण पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते ऍड करायचे, मीठ साखरेचं. आणि अगदी चिमूटभर एवढं मीठ ऍड करायचे. आता हे छान वाटून घेऊयात. बघू शकताय तुम्ही. तर इथे आपला ढोकळा म्हणजे ढोकळा बाईट्स आणि इथे चटणी आपली तयार आहे. खरं तर तुम्हाला याच्यासोबत चटणीची काही गरज नाही पडणार, कारण आपण ऑलरेडी त्याला आतमध्ये चटणी वगैरे लावून घेतलेली. पण काही जणांना सवय असते, त्यांना त्याच्यासोबत काहीतरी हवं असतं, म्हणून आपण ही चटणी बनवलेली. तर मंडळी नक्की बनवून बघा तुम्ही ही रेसिपी, आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीचे व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे आपली प्लेट सर्व करून झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी दिसते ती, आणि खूप स्पॉन्जी असं होतं ढोकळा बाईट्स. तुम्हाला जवळून पण दाखवते मी. तर करायला अगदी सोपी आहे मंडळी रेसिपी, आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं असं तुम्ही बनवून बघा, मुलांनाही खूप आवडेल. तर मंडळी तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा, आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. तर पुन्हा भेटूयातच आपण नवीन रेसिपी सोबत.